नमस्कार, RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। SBI बँकेत वृद्ध महिलेला हार्ट अटॅक। सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव। आजकाल हार्ट अटॅक येण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहे। कोणाला एखाद्या कार्यक्रमात, तर कोणाला कार्यक्रमात नाचताना, कोणाला क्रिकेट खेळताना, तर कोणाला काम करताना, गप्पा मारताना हार्ट अटॅक आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। अशातच आता एक घटना समोर आली आहे। बँकेत रांगेत उभे असताना एका वृद्ध महिलेला हार्ट अटॅक आला आहे। बँकेच्या CCTVत या घटनेचा व्हिडिओ आला आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे SBI शाखेत ही घटना घडली आहे। दुपारच्या वेळेला तालुक्यातील तांदुळवाडी येथील काळे कुटुंब हे वृद्ध दाम्पत्य बँकेत आले असताना यावेळी आजींना रांगेत उभे असताना चक्कर आली। अस्वस्थ वाटू लागल्याने त्या लागलीच खाली बसली। ही गोष्ट बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली। सविस्तर वृत्त असे, बाळासाहेब देवचंद काळे हे आपली पत्नी सिंधुबाई काळे यांच्यासोबत रांगेत उभे असताना आजींना अचानकपणे चक्कर आल्याने त्या कोसळल्या। आजी वृद्ध असल्याने शरीराने साथ सोडली असा अंदाज आला। जवळच स्टेट बँकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र चव्हाण यांना हे तातडीनं समजलं। त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता आजीचे हातपाय थंड पडले व शरीर साथ देत नसले हे रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात। बँकेचे मॅनेजर यांना त्यांनी तात्काळ कळवलं। तातडीने प्रथम उपचार करण्यास सुरुवात केली असता आजींनी प्रतिसाद दिला। आजींचा जीव वाचला हे बघून तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करून रुग्णवाहिका बोलवण्यात आलं। बँकेतील कर्मचारी वृंद यांनी मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल। डॉक्टरांनी हृदयविकारात झटका असल्यास संकेत असल्याचे सांगितले, अशी माहिती बँकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र चव्हाण यांनी सांगितली। आजीची प्रकृती ठीक असल्याने मृत्यूच्या दारातून रवींद्र चव्हाण यांनी माझ्या पत्नीला ओढून आणल्याने आजोबा बाळासाहेब काळे यांनी आपल्या मुलाला सचिन काळेला सोबत घेऊन बँकेत मॅनेजर वीरेंद्र विक्रम यांना लेखी स्वरात लेखन करून सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे। आजीचे प्राण वाचल्याने स्टेट बँकेचे मॅनेजर यांच्यासह कर्मचारी वृंद, शहरातील विविध संघटना, मित्र परिवार, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यांनी चव्हाण यांचे कौतुक केले आहे, तर काहींनी शाल देऊन त्यांच्या या चांगल्या कामाचा सत्कार देखील केला आहे। सर, आज हमारे बैंक ब्रांच में एक इंसिडेंस हुआ। एक महिला सिंधुबाई काले नाम पैसे निकालने के लिए हमारे काउंटर पर आई थी और उसी पीरियड में उनको हार्ट स्ट्रोक आया और वो जमीन पर गिर गई। ये हमारे इंसिडेंस हमारे सिक्योरिटी गार्ड की नज़र में आया। उसने उनको उठाया, बैठाया। उसके बाद इंफॉर्मेशन मेरे तक आई। मैंने इमीडिएट सारे स्टाफ को इन्फॉर्म किया और इमीडिएट उनको मदद के लिए बताया और मैं खुद भी उधर गया और उसके बाद पंप किया। उनको पंप करने के बाद वो होश में आई और फिर इमीडिएट एम्बुलेंस को कॉल करके बुलाया और उनको हॉस्पिटल के लिए भेजा। अभी हॉस्पिटल में उनका ट्रीटमेंट चल रहा है और वो होश में आ गई है। उनके घर वाले भी आकर हम लोगों को इन्फॉर्म किए। वो लोग अभी वो होश में है और वो लोग काफ़ी सेटिस्फाइड थे और बैंक को भी अप्रिशिएट किया कि बैंक ने इमीडिएट टाइम रहते उनको ट्रीटमेंट दिया और उनको हॉस्पिटल भेजा। आज उनकी जान बच गई बैंक के वजह से। बैंक के स्टाफ और हमारे गार्ड ने बहुत हेल्प किया उनको। काय झालं? आमच्या बँकेमध्ये नांदगाव शाखा येथे एक सिंधुबाई काळे या आजी आल्या तर त्यांना त्या कॅश भरणा करण्यासाठी ते आलते असतात त्यांचा अचानक चक्कर आले आणि त्या खुर्चीवर बसल्या। ते माझ्या निदानास आले आणि त्यांना जसा अटॅकसारखा प्रकार मला जाणवला। त्यानंतर मी त्यांची जे मला शिकवल्या पद्धतीने मी जो प्रथम उपचार केला त्यांना आणि त्यांचं जे आहे जो चालू होता त्याच्यावर त्यांना प्रथमच केले आणि आमचे कर्मचारी वगैरेंना सर्वांना सूचना केली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले। तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले का? हो, मॅनेजर आले आमचे वीरेंद्र विक्रम सर। त्यांनी लगेच तुरंत जे मी कारवाई केली त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले का बाबा यांना तुरंत आता हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवून पाठवण्यात येईल। ठीक आहे, आता त्याची परिस्थिती कशी आहे? आता ते रुग्णालयात त्यांना सलाईन वगैरे दिली। आता परिस्थिती त्यांची सुखरूप आहे। त्यांचे घरचे आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आता तुम्ही वाचवलं। त्यांनी आम्हाला स्टेट बँकेला धन्यवाद म्हणून सांगितलं।